हवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याचा वावर असून सकाळच्या प्रहरी एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्यानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे पुणे येथील मुख्य वन संरक्षक प्रादेशिक आशिष ठाकरे यांना कळवलं आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हटलंय की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर वन विभागात मुख्यत्वे जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात जवळपास गेल्या 2.5 दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून मानव बिबट ही संघर्ष समस्या निर्माण झाली असून दिवसेंदिवस अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे। यामुळे या संदर्भात अधिक जबाबदारीपूर्वक प्राधान्याने आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणं आवश्यक आहे। दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मौजे अष्टापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे या गावच्या हद्दीत पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास अंजना वाल्मिक कोतवाल या महिलेवर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। सुदैवाने या हल्ल्यात त्या थोडक्यात बचावला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील वाडे, बोल्हाई, अष्टापूर, शिंदेवाडी, हिंगणगाव, न्हावी, सांगवी, पिंपरी सांडस, शिरसवडी, भिवरी, डोंगरगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर दररोजचा होत आहे। शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरतात, त्यामुळे येथील बिबटे पकडण्यासाठी या परिसरात मुबलक पिंजरे लावणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे। आपण जातीने लक्ष घालून माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील बिबट प्रवण भागात बिबट्याचा विशेषतः वावर असलेल्या परिसरात पिंजरे लावण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कार्यसंधान करण्यासंदर्भात नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.